राजकीय पटलावरचा एक चमकता तारा कालच्या 28 तारखेला सकाळी गळून पडाला. राजकीय आणि सामाजिक औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण करून गेले दादा. शुगर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अजितदादांनी पुढे काम केलं. दादांनी दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जवळजवळ 11 कारखाने उभा केले, ज्याची क्षमता 5,000 पासून 25,000 टन प्रतिदिन इतकी मोठ्या प्रमाणावर त्यांनी केली. एक धाडसी व्यक्तिमत्व. कुठलेही काम करत असताना धाडस काय असतं, मग राजकारण असो, उद्योग असो, समाजकार्य असू द्या, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची नाळ जुळलेला पवारसाहेबांनंतरचा एकमेव नेता म्हणून दादांकडे पाहिलं जात आहे. तर अशा महान नेत्याला मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द सांगतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि अवघा महाराष्ट्र जाग्याला थांबला आहे. असं नेतृत्व आज आपल्यामध्ये राहिलं नाही. आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. एक तर ह्या बातमीवर विश्वासच कोणाचा बसत नव्हता. असे सगळ्यांना आपल्याशी वाटणारे दादा आज आपल्यात नाहीत. मोहोळ तालुका नरखेडगड जिल्हा परिषदेच्या वतीनं मी दादांना भरपूर श्रद्धांजली वाहतो. मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि ही बातमी विश्वास ठेवण्याचं महाराष्ट्रच तयार नव्हता. त्यांच्या कामाचं एक रोखोकाना आपल्या सगळ्या लोकांना परिचित आहे, महाराष्ट्राला जनतेला परिचित आहे. अशा त्या महान नेत्याच्या जाण्यानं खऱ्यानंच महाराष्ट्राचं विजन असणारा नेता. कधी रात्री बेरात्री सकाळी 6ला जरी आपण कामाला लागणार आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम करण्याचा जो त्यांचा पगडा होता, अशा महान नेत्याला माझ्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं मी त्यांना अभिवादन श्रद्धांजली अर्पित करतो. 28 तारखेला सकाळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि हे ऐकून खूप धक्का बसला. कारण दादांचं काम, दादांची एक आठवण मला सांगता येईल की आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये काम करतो आणि त्याच्यामध्ये दादांना आपल्याला आवडीचा चिवडा आणि शेंगा चटणी खूप आवडायची आणि दादांचे नेहमी घरी चिवडा आणि चटणी असायची. आणि असंच एकदा एक जण दादाला भेटायला गेलं आणि सांगितलं की दादांनी सांगितलं की हा लांबडी चिवडा आहे आणि याची सुरुवात आपण केली आहे. पण दादा म्हटले की ह्या पॅकेटवरती आजीचा फोटो दिसत नाही आणि तू लांबोडी चिवडा बनवतो मान्य आहे, पण आहे ना त्या आजीने सुरुवात केली आणि त्या आजीचा फोटो ह्या पॅकेटवरती दिसत नाही. त्यामुळं तू बनवत असेल चिवडा, पण शेजारी कुठं, त्यांच्या हॉटेलच्या शेजारी कुठं आहे तेवढं सांग, कारण चिवडा कुणी बनवलं, काय बनवलं हे सगळं मला माहिती आहे. असं एक ते व्यक्तिमत्व होतं की ज्याला आहे ना छोट्या छोट्या गोष्टींची पण माहिती होती. त्यामुळं माझ्या वतीनं आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीनं आणि आमच्या हॉटेलच्या वतीनं दादाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. सुभाष बापू सहकार मंत्री झालते
आणि रात्री आम्ही मुंबईतनं सोलापूर आलो. सोलापुरातनं पहिली पालखी सोहळा होता अकलूजला, तिकडे निघालो होतो. बापूजी दोन्ही फोन बंद होते, पीएनचा फोन बंद होता. अजितदादांचा फोन शहाजी पवारांच्या फोनवरती आला आणि बापूंना शुभेच्छा देत असताना त्यांनी सांगितले की सहकाराचं तुम्ही स्वतः बँक आहे, कारखाना आहे, तुम्ही एकदम चांगलं सहकार मंत्री म्हणून काम कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला कधी मुंबईमध्ये असाल त्यावेळेला फोन करा, आपण एकत्र बसून सहकाराबद्दलचे थोडीशी चर्चा करू. महाराष्ट्रात एवढं मोठं नेतृत्व, मन मोठा असणारा नेता एका नवीन सहकार मंत्र्याला माझ्या समोर आलेला सहवासातला शब्दरचना सांगतो. नेतृत्व करत असताना राज्याचं केलं आणि आपण विरोधी पक्षात आहे, एका मंत्र्याला आपण शुभेच्छा देऊ, आपण एकत्र बसून सहकारावर चर्चा करून म्हणणारा नेता महाराष्ट्र खरंच आज पोरका झालाय. सहकार पोरकं झालंय, विकास पोरका झालाय. मी अजितदादा नक्की पाहिलेले आहेत, पण त्या अजितदादाच्या तालमीत तयार झालेले राजन मालक पाहिले. आज मोहोळ तालुक्यावर जी राजन मालकांची पकड आहे तीच पकड ठेवायची पद्धत अजितदादांची होती. खरं खूप वेदना वाटल्या, वाईट वाटलं, अश्रू म्हणजे 10 मिनिटं मन सुन्न झालं होतं त्या दिवशी ऐकल्या. कारण राजकारण करताना काही वेळेला आदर्श मानत होतो जीवनामध्ये, त्यापैकी एक अजितदादा आदर्श होतो माझ्या राजकारणाच्या जीवनातले. आज दादा गेले, त्यांना पाहून श्रद्धांजली करतो. दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळेजण मान खाण्याजोगेच बोलत आहेत. दादांचं व्यक्तिमत्व फार वेगळं होतं, विजन असलेलं व्यक्तिमत्व आपण म्हणतो. खरं त्याच्या बरोबरीने तळागाळापर्यंत त्यांचे विचार होते. कुठल्याही व्यक्तीला पाठीमागे न सोडता पुढे घेऊन चालायची त्यांच्यामध्ये जे व्यक्तिमत्व होतं. आज फक्त एकच सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये बोलायचं आहे, कारण की आपण दादांचे स्वप्न जे आहेत ते पुरे घेण्याकडे आपण जास्त कल द्यावा आणि त्यांचे स्वप्न पूर्तीकडे, त्यांच्यासारख्या नेतृत्वाकडे आपण जे आदराने बघतो ते तसंच विजन पुढे ठेवून आपण काम करावं हे सर्वांच्या कडे मी निवेदन करते. आणि दादांना आदरांजली अर्पण करून 2 शब्द सांगतो. महाराष्ट्राचे सर्वांचे आराध्य दैवत आपण ज्यांना म्हणतो की अजितदादांचं मूल्यमापन करणे एवढं आपण मोठं नाही, मात्र पुढे देव पाहिला नाही, पण देवाचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. त्याप्रमाणे अजितदादांचा स्वभाव, अजितदादांचं वागणं किंवा त्यांच्या कामाची पद्धत खूपच कमी लोकांनी अनुभवली. पण महाराष्ट्राच्या प्रत्येकाला वाटतं की अजितदादा हे खूपच एक कामाचा माणूस होता. का तर त्यांच्यामध्ये देवाचं अस्तित्व लोकांनी पाहिलेलं होतं. त्यामुळं आज मोहोळ तालुक्याच्या वतीनं एक शोधसभा केलेली आहे. मोहोळ तालुक्याच्या विकासामध्ये, मोहोळ शहराच्या विकासामध्ये अजितदादांचं योगदान हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण आदरणीय मालकांच्यावर असणारा त्यांचा विश्वास, आदरणीय यशवंत तात्याजी असलेली त्यांची जोडी, या माध्यमातून मोहोळ शहराच्या विकासासाठी गेल्या 10 ते 15-20 वर्षापूर्वीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून जे प्रचंड मदत आदरणीय मालकांना पवार कुटुंबियांनी केली, त्या माध्यमातून त्यांचं ऋण व्यक्त करणं, त्यांच्याशी कृतज्ञ राहणं हे नैतिक कर्तव्य आपण कार्यकर्ता म्हणून आपण एकूण पाळत आहोत, एक मोहोळ तालुक्याचे नागरिक म्हणून एकूण पाळत आहोत. कारण जी नेत्यांची वृत्ती आहे कृतज्ञ राहणं, कृतज्ञ न राहणं, तर आपला नेता हा कृतज्ञ व्यक्त करणारा आहे आणि तीच भावना ही तुमच्या आमच्या प्रती या ठिकाणी आहे. तर मोहोळ शहराच्या विकासामध्ये आदरणीय मालक आदरणीय यशवंत तात्या यांच्या माध्यमातून एक प्रचंड मदत, मग रस्ते असतील, सांडपाणी व्यवस्था असेल, तालुक्याच्या सर्व अनेक मोठमोठ्या योजना असतील पाणी पुरवठ्याच्या, यांच्यामध्ये जे योगदान व जे सहकार्य केलं त्यासाठी एक पत्रकार या नात्यानं संपूर्ण पत्रकार बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.